नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त. प्रकरण 9. आज अप्पाजी कोनाड्यातून बाहेर काढून ठेवल्यासारखे दिसत होते, कारण आज त्यांचा वाढदिवस. जरा बरे कपडे करून बसा, बरे कपडे करून बसा असे जनाईचे एकसारखे चालले होते. पण आप्पाजी ऐकतील तर शपथ. हे दर वर्षाचेच. पूर्वी तर बाळासाहेबांच्या लक्षात यावे म्हणून कितीतरी लोक सकाळीच हातात पुष्पहार घेऊन रांग धरून उभे राहत, गळ्यात पुष्पहार घालीत, पेढ्यांची पेटी ठेवीत, त्यात छापील कार्डे टाकलेली असत. पुष्पहार घातला हे बाळासाहेबांना, बाबूरावाला आणि संतरामला कळावे म्हणून. हा सगळा प्रकार आप्पाजींनी 2-3 वाढदिवसांना सहन केला आणि मग चौथ्या वेळी त्याने अत्यंत ग्राम्य भाषेत एकेकाची भोसडपट्टी काढली. त्या वेळेपासून हाती पुष्पहार धरून बाबूरावाच्या दारात रांग धरण्याचा प्रकार थांबला. पण अजूनही बरेचसे लोक बाबूरावाला फोन करतात आणि आप्पाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा कळवा असे सांगतात. बाबूराव आप्पाजींना कळवित नाहीत ही गोष्ट वेगळी. आता त्यांचा वाढदिवस घरच्या घरी साजरा होतो, त्यालाही आप्पाजींचा विरोध असतोच, पण त्यांचे काही चालत नाही. घरचे 3-4 पुष्पहार त्यांच्या गळ्यात पडतातच. आज सकाळीच बाळासाहेब येऊन हार घालून गेले. आप्पाजींच्या मांडीवर डोके टिकून त्याने नमस्कार केला. शतायुषी व्हा. तुमचं अस्तित्व सुद्धा मला धीर देतं. आपल्या लोकांची सेवा करायला प्रेरणा मिळते. तुमच्या खांद्यावरच मी उभा आहे आप्पाजी. असे काहीतरी ते बोलले, तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे, आणि मग घाईघाईने निघून गेले. दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम असतोच. दरवर्षी ते असेच काहीतरी भीत बोलतात, कारण त्यांना भीती असते. नेम नाही, बोलता बोलता आप्पाजी एकदम तडकायचे. निदान त्यांच्या वाढदिवसाला तरी शोभा नको. बाळासाहेबांनी आपला आदरभाव व्यक्त केला आणि प्रार्थनेत मग्न झाल्यासारखे ते हात जोडून क्षणभर उभे राहिले. त्यांना तसे उभे राहिलेले पाहून आप्पाजींचे मन आतून किंचितसे व्याकुळ झाले. त्यांच्या मनात आले, या पोरासाठी, त्याला जन्म देण्याव्यतिरिक्त आपण खरे तर काही केले नाही. माधुकरी मागून तो जेवला आहे. दारोदार हिंडून त्याने फीचे, पुस्तकांचे पैसे गोळा केले आहेत. बाबूच्या जन्माच्या वेळी त्याची बायको वारली. त्यानंतर त्याने लग्नाचा विचार केला नाही. पक्षाच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतलं. सत्तेवर आला. पण याने सचोटीने कारभार का करू नये? स्वतः स्वच्छ का राहू नये? पण कदाचित ते त्याच्याही हाताबाहेरचे असेल. हल्लीच्या राज्यकारभाराची ही पद्धतच ठरून गेली आहे. सत्तेवर असणाऱ्यांना धाक दपटशा दाखवून पैसा उकळावा लागतो. तो वर पक्षाच्या श्रेष्ठींकडे पाठवावा लागतो. कोण किती पैसा जमवतो याची स्पर्धा लागते. जास्त पैसा जमविणाऱ्याच्या हाती वरून सत्ता सुपूर्द केली जाते. सत्तेच्या लोभाने जास्तीत जास्त पैसा कारखानदाराकडून लुबाडला जातो. त्यासाठी बाबूसारखी, संतरामसारखी माणसं झटत असतात. सत्ताधाऱ्यांच्या नावाने पैसा वसूल करीत असतात. थोडा हिस्सा आपल्या खिशात, थोडा वर. शेवटी दिलेला पैसा गिरायकांच्या, सामान्य माणसांच्या खिशातून काढला जातो. त्यातून महागाई, दारिद्र्य, दुःख ही एक आता कायम स्वरूपाची गुप्त समांतर आर्थिक यंत्रणाच तयार झाली आहे. आणि बाळ या यंत्रणेचा बळी असेल. हे सगळे तो कदाचित स्वतःच्या मनाविरुद्धही नाइलाज म्हणून करीत असेल. हे करीत असताना कदाचित तो दुःखी असेल. तो सत्तेवर आहे म्हणून कदाचित त्याला दुःख दाखवताही येत नसेल. आप्पाजी विचार करीत राहिले. विचार करता करता ते बाळासाहेबांकडे बघत राहिले. आप्पाजी सारखे आपल्याकडे पाहतायत हे बाळासाहेबांच्या लक्षात येताच ते एकदम जायला निघाले. येतो आप्पाजी असे म्हणून त्यांनी वाकून नमस्कार केला आणि ते निघून गेले. मग आप्पाजींनी खोलीतल्या खोलीत 2 फेऱ्या मारल्या आणि ते आत गेले. साहेबांना पोचून बाबूराव वर आला. तोच आप्पाजींच्या खोलीत फोन वाजला. बाबूरावाने फोन घेतला, खाली ठेवला आणि वळून शांतपणाने तो जनाईला म्हणाला,
भाऊराव निघालेत बंगल्यावरनं. तेच मी मनाशी म्हणत होते. जनाई बाजूला म्हणाली, अजून भाऊरावांचा कसा पत्ता नाही. हा दिवस ते कधी म्हणजे कधी चुकवायचे नाहीत. गेल्या साली या दिवशी ते दिल्लीला होते, पण एवढ्यासाठी ते विमानाने आले. रात्र झाली पण हार आणि पेढे घेऊन आले. आठवतं ना बाबू तुला? नाटक असतं का ते? बाबू वैतागून तुच्छतेने म्हणाला. नाही रे, नाटक कशाला करतील? यांच्याकडनं त्यांना काय मिळवायचंय? इथं साहेबांचे पाय ओढायचे, तिथं साहेबांच्या बापावर प्रेम करायचं. कुठंही मी दिसलो की मला सुद्धा मिठी मारून छातीशी धरणार. सगळी सोंगढोंग. तेवढ्यात हातपाय पुसत आप्पाजी आले. भाऊराव येत आहेत, आत्ता फोन केला होता, असं जनाईनं सांगितलं. येऊ देत, असं म्हणत आप्पाजी खिडकीत उभे राहिले. त्यांचे मन उल्लसित झाले. भाऊराव येणार म्हणून. तेवढ्यात जनाई आत गेली. भाऊरावाने येताना मोठा गेंडेदार असा गुलाबांचा हार आणला होता आणि पेढ्यांची पेटी. हार आप्पांच्या गळ्यात घालून भाऊरावांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. तेव्हा भाऊरावांना आपल्या गळ्यात कड अडकल्यासारखे वाटले. बराच वेळ त्यांनी डोके तसेच ठेवले, वर उचललेच नाहीत. तेव्हा आप्पाजीच अवघडले आणि म्हणाले, काय हे भाऊराव, उठा उठा आता. उठतो, असे विचित्र कोंडलेल्या आवाजात म्हणत भाऊराव उठून उभे राहिले आणि म्हणाले, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटावं असे पाय आता फारसे उरले नाहीत. मला तरी फक्त तुमचेच पाय आहेत आप्पाजी. म्हणूनच पाय स्वच्छसे धुवून बसलो होतो, असे आप्पाजींनी म्हणताच आप्पाजीही हसले आणि भाऊरावही हसले. हसता हसता भाऊरावांनी बाबूरावांकडे पाहिले आणि पुन्हा हसतच म्हटले, यांना वाटणार माझं हे नाटकच चाललंय. नाही बाबूरावजी, छे छे, असं अदबीने म्हणताच बाबूराव आक्रसल्यासारखा झाला. आम्ही इथं येऊ तेव्हा तुमची भेट बाबूरावजी. नाही, आपणहून आम्हाला भेटायला कधी येत नाही. काहीतरी काम काढून या, भाऊराव म्हणाले. तसं नाही भाऊरावजी. मग कसं? सुमित्राबाईंचं तर नेहमी चाललेलं असतं, बाबूरावजी आले नाहीत, बाबूरावजी आले नाहीत. परवा भेटल्या होत्या रवींद्र नाट्य मंदिरात. सांगत होत्या अंगानं बरा गरगरलाय. हल्ली बापाची सत्ता पुराणात अधिक मानवते, असं म्हणून आप्पाजी खूप मोठ्याने हसले. खरं म्हणजे भाऊरावांनाही खूप मोठ्यानं हसायचं होतं, पण ते धोरण म्हणून हसले नाहीत. शिवाय त्याच वेळेला जनाई आतून बाहेर आली. ती आली आणि म्हणाली, काय भाऊराव, एवढ्या या एका दिवशी येता, मग वर्षभर वेळ नाही? मी रोज हिला म्हणत असतो मी सकाळच्या चहाला जनाईंकडे जातो म्हणून. मग यायचं. कामापुढं कुठं सवड होतंय जनाई. पण शपथ घेऊन सांगतो, कुठंही असलो, दौऱ्यावरही असलो आणि समोर चहा आला की मला जनाईंच्या हातच्या चहाची आठवण येते. इथल्या चहाची सर कुठंही नाही. ते ऐकून जनाई हवेत तरंगल्यासारखी खुश झाली. तुम्ही मला निष्कारण लाजवताय भाऊराव, आप्पाजी म्हणाले. ते कसं काय? अशी कौतुकं करायची असतात ते कधी लक्षातच येत नाही आमच्या. संसारात लक्ष असलं, जनाई म्हणाली, तर काही लक्षात येईल. या टोल्याने आप्पाजी आणि भाऊरावच नव्हेत तर जनाईही हसू लागली. मग जनाई म्हणाली, बरं भाऊराव, शिरा केलाय, तुम्ही येणार म्हणून, आणि पोहेही थोडे आणते. काय वाटेल ते आणा, खातो. चहा मात्र भरपूरसा आणा. आज जरा वेळ काढून गप्पा मारायला चालू आहे. आप्पाजींशी गप्पा केल्या की मन थोडं ताजंतवानं होतं. किटली भरून आणते, हवा तेवढा प्या, असं म्हणत ती आत गेली.
मखमली खुर्चीत बसता बसता भाऊराव बाबूरावांकडे वळले आणि म्हणाले, बाबूरावजी, आम्ही घरचेच आहोत. आमच्यासाठी मुद्दाम थांबायची गरज नाही. हे सांगण्यामागे बाबूरावाने तिथे न थांबता आपल्या कामाला निघून जावे हे सांगण्याचा भाऊरावांचा उद्देश होता. आणि त्यांचा तोच उद्देश होता हेही बाबूरावांच्या लक्षात आले होते. म्हणून त्याने पुन्हा एकदा भाऊरावांचा नमस्कार केला आणि तो संतरामच्या फ्लॅटमध्ये गेला. त्याची पाठ वळताच भाऊरावाने खुर्चीला पाठ टेकली. पाहिलत का भाऊराव हे फोटो? वर्तमानपत्रातले फोटो पाहत आप्पाजी म्हणाले, तुपासाठी लोकांच्या रांगा लागल्यात. पाहिलेत? भाऊराव छद्मीपणानं हसले आणि म्हणाले, या फोटोमुळे साहेब जादा भडकलेत. सेन्सॉरवाल्यांनी लक्ष दिलेलं दिसत नाही. साहेब स्वतः एकेका संपादकाला फोन करून जामताहेत. का? त्यांनी हे फोटो छापले म्हणून. आता तूप मिळत नाही, तुपासाठी रांगा लागतात. हे ते फोटो न छापून लोकांपासून लपणार? यांची डोकी गेलीत कुठं? बोलू नका. भाऊरावाने आपल्या ओठावर बोट ठेवलं. बोलू नका, आणीबाणी आहे. का का बोलू नका? मी रस्त्यावर जाऊन त्यांच्या नावानं ओरडेन. काही उपयोग होणार नाही. एक शब्द पेपरात येणार नाही. तुम्ही तुरुंगात आहात की कुठं आहात हे सुद्धा कुणाला कळणार नाही. मोठा कठीण प्रसंग आला आहे आप्पाजी. कठीण प्रसंग म्हणजे काय? आप्पाजी भांडण उकरून काढण्याच्या आवाजात म्हणाले, तुपाच्या व्यापाऱ्यांकडून 9 कोटी घेतले म्हणूनच ना? 16 कोटी. इकडे तिकडे बघत भाऊरावाने आपला आवाज दाबला. शेवटी 16 कोटीपर्यंत गेलं का? आप्पाजींचे तोंड एकदम उघडे पडले. 14 कोटी घेऊन गेंडासिंगजी गेले सुद्धा. 2 कोटी इथं जिरवलेत. त्यांनी इथं म्हणताना संतरामजीच्या फ्लॅटकडे अंगठा केला. ते ऐकून आप्पाजी शक्तिपात झाल्यासारखे खिन्न झाले आणि मग म्हणाले, हे सगळं कुठवर असंच चालायचं भाऊराव? भाऊराव काही बोलले नाहीत. मुक्या आणि बहिऱ्या प्राण्यांसारखे कानावर हात घेऊन बसून राहिले. समोर आप्पाजी बसलेत हे सुद्धा त्यांना दिसत नव्हते. कुणीही आवाज उठवीत नाही याचा अर्थ काय? आप्पाजी म्हणाले, त्या मनोहर प्रधानला मी म्हटलं, काही उपयोग होणार नाही. वर्षोनवर्ष सत्तेवर राहून सर्वांनाच एक प्रकारचा निगरगट्टपणा आलाय. आता तर बाहेर उघडपणे सोडाच, पण पक्षातल्या पक्षात अंतर्गत बैठकीत सुद्धा काही बोलता येत नाही. तोंड उघडायचं तर फक्त पाठिंबाच द्यावा लागतो. तेवढ्यात जनाई चहाचा ट्रे घेऊन आली. काय हे जनाई, नोकराबरोबर नाही का वाटवायचा? की आपल्या राज्यात आता नोकरी मिळेनासे झालेत? भाऊरावाने विचारले. हवेत कशाला हो नोकर आणि चाकर आम्हाला? मुख्यमंत्र्यांच्या मातुश्री तुम्ही? हो. काहीच्या कौतुकाने काहीच्या वैतागाने ती म्हणाली, पण शेवटी गाठ कुणाशी आहे? कधी लहर येईल आणि कधी स्वारी फरफडत रस्त्यावर काढील याचा नेम नाही. पोरामुळं या वयात सुखानं 4 घास मिळताहेत, पण ते सुखानं खाणं नशिबात पाहिजे. इथं सगळी आवड हातात नरोटी धरायची. कोणत्याही स्थितीत जनाई, आमच्या गावी आमचं झोपडं आहे आणि 15-20 एकर शेती. ते तुमचंच समजायचं. हे एवढं म्हटलं ते सुद्धा खूप झालं. असं म्हणत ती आत गेली. भाऊरावांचा शेतीची पदवी घेतलेला मुलगा खेड्यात शेती करतो. त्याने गुदस्ता ट्रॅक्टर घेतला आहे. 4-6 कंपन्या त्याला मोफत ट्रॅक्टर द्यायला तयार होत्या, पण भाऊरावांची करडी नजर असते. जमिनीचा तुकडा गहाण ठेवून त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं आहे. मुलगा शेती चांगली करतो. त्याने कलेक्टरला चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत, सचिवालयात यायचे नाही, अशी सक्त बंधने भाऊरावांनी घातली आहेत. या सगळ्या घरगुती गोष्टी त्याने आप्पाजींना सांगितल्या, पण आप्पाजींना त्यात रस नव्हता. मध्येच त्यांनी खाली पोलीस होते का याची चौकशी केली.
मुफ्तीतल्या 5-6 जणांनी सलाम मारले. असे भाऊरावांनी सांगताच ते पुन्हा आक्रसल्यासारखे झाले आणि थोडा वेळ तसेच बसून राहिले. का पुन्हा पळून जायचा विचार आहे, असे भाऊरावांनी विचारतात दोघेही हसले. मग अप्पाजींनी हिल रोडवरच्या बंगल्याचा विषय काढला. संतराम आणि बाबूराव यांनी बांधलेला. दिल्लीहून येणारी बडी धेंडे तिथेच उतरतात. दर दिवसाआड तिथे पार्टी असते. त्या बंगल्याचे अप्पाजींना मोठे कुतूहल होते. गायकवाड, आनंदी यांना अनेक वेळा अनेक प्रश्न विचारून त्यांनी माहिती काढली होती. पण भाऊरावांच्या तोंडून त्यांना आणखी काही ऐकायचे होते. जबरदस्त आहे म्हणतात, एवढेच भाऊराव म्हणाले. जबरदस्त म्हणजे काय? काय म्हणजे? भाऊराव रेंगाळत म्हणाले. एकूण सगळं कठीणच आहे. म्हणजे काय? बेडरूम्सना चारी बाजूनी आरसे आहेत. छताला भव्य आरसा आहे, फिगर मोठी करून दाखवणारा. तो कशाला? तुम्हाला नाही कळायचं ते. तुमच्या आमच्यासाठी नाही ते. बंगल्याच्या आत स्विमिंग पूल आहे, थंड आणि गरम पाणी. कंप्लीट कपडे काढून बायकांचे आणि पुरुषांचे सामुदायिक कार्यक्रम होतात. आणि तिथं बाळचं जाणं येणं असतं. भाऊरावांनी फक्त हो म्हणावे म्हणून आप्पाजी तसे बोलले. पण भाऊराव हो न म्हणता घरातल्या घरात हसले आणि एकदम उठून जाण्याचा आविर्भाव करीत म्हणाले, हा मी निघालो. तुम्ही मला नको तिथं गुंतवताय. बसा बसा, नाटक करू नका. मला माहीत आहे तुम्हाला सगळं ठाऊक आहे. सांगा तिथं काय चालतं. भाऊराव बराच वेळ फाजीलपणाने गालातल्या गालात हसले आणि इकडे तिकडे बघत चोरट्या आवाजात म्हणाले, जातात एवढंच नव्हे तर दर शनिवारी रात्री तिथं कार्यक्रम असतो. त्यांना आणखी काही सांगायचं होतं, पण ते मध्येच थांबले. त्याने आपल्या दोन्ही गालावर चापट्या मारून घेतल्या आणि म्हणाले, पण यातलं मी माझ्या तोंडानं तुम्हाला काहीही सांगणार नाही. आपत नको. आप्पाजी आणखी काही सांगा असं म्हणाले नाहीत, कारण सगळे त्यांच्या लक्षात आलेच होते. ते भिंतीला टेकले. हाताचा आधार देऊन त्याने त्यावर डोकं टेकलं. त्यांच्या मनात विचार आला, या लोकांच्या सुखाच्या विलासाच्या कल्पना तरी काय? कसलीही विकृती. जे आपल्याला हवं असतं ते हवंच. ते स्वतःशीच बोलत राहिले. पण हाव सुटली की नको असतं तेही गमती खातर हवंसं वाटू लागतं. ही विकृती नव्हे. अहो, हा गेंडा, आम्ही त्याला गेंडासिंगजी म्हणतो, त्याच्यासाठी तिथं पार्टी होती. जमलेल्या बायकांच्या बरोबर प्याला आणि नागड्यानं धावत सुटला तो थेट रस्त्यावर. हा हल्ली बारंबार इथं काय येतो? युवराजाच्या सगळ्या योजना पार पाडायचं काम त्यांच्याकडे आहे. 12 कोटींचा एक भयंकर व्यवहार होतोय. 12 कोटी? 12वर किती पूज्य? मी फायनान्स मिनिस्टर आहे, तरी माझे वांदे होतात. कसला व्यवहार? 7 लाख टन सडका गहू येतोय. तो बियाणं म्हणून शेतकऱ्यांना विकणार सरकारी सबसिडीनं. संतरामची सोसायटी विक्री करणार. आणि शेती बुडली म्हणजे? बुडणारच. मग सरकारी लीफ वर्क संतरामच्या सोसायटीतर्फे. ही बातमी ऐकून अप्पाजी अक्षरशः सुन्न झाले. क्षणभर त्यांना वाटले उंचातल्या उंच शिखरावर जावे आणि सर्वांना ओरडून सांगावे, इतकी ही भयानक बातमी आहे. ही योजना तडीच गेली तर लाखो शेतकऱ्यांची कुटुंबे पावसाळ्यात रसातळाला जातील. मग भाऊराव तुम्ही काय करणार आहात? अप्पाजी भान हरपून एकदम मोठ्यानं ओरडले, काहीतरी ताबडतोब करा, नाहीतर उद्या नरकात जाल. नरकात उभे आहोत? ते खिन्न झाले. काय करणार? मुसक्या बांधल्यात, काय करणार तुम्ही सांगा. राजीनामा द्या, अप्पाजी ओरडून म्हणाले.
आणि बाहेर पडा, ओढून सांगा सगळ्यांना. ओरडायचं ते स्वातंत्र्य आहे. राजीनामा दिला तर ते तरी कोणाला कळेल. ट्रक आपटून भाऊराव कुठेतरी मेला एवढी एक बोटभर बातमी येईल, बस. ते उठून उभे राहिले. पूर्वी विद्वान लोकांच्या शब्दांना तरी किंमत होती. ते काय बोलतात? विद्वान? भाऊराव सुन्नपणे म्हणाले. पत्रक पाहिलं ना प्राध्यापकांचं? शिस्त पर्वाला पाठिंबा देणारं आणि सहस्त्रबुद्धेची मुलाखत. आणि हा सहस्त्रबुद्धे सुप्रीम कोर्टाचा रिटायर्ड चीफ जस्टिस. ठीक आहे, असे भाऊरावांनी कसे तरी म्हटले आणि ते जायला निघाले. त्यांची मनस्थिती इतकी चमत्कारिक झाली होती की जाताना ते जनाईला जातो म्हणून सांगायलाही विसरले. थोड्या वेळाने चहाचा ट्रेन यायला जनाई बाहेर आली तेव्हा भाऊराव गेलेले पाहून तिला आश्चर्य वाटले. हे काय, भाऊराव गेले न सांगता? तिच्या या प्रश्नांना अप्पाजींकडून उत्तर मिळाले नाही. किंबहुना ती तिथे आहे हेही त्यांच्या लक्षात आले नाही. ते खिन्न मनाने खिडकीत उभे होते. त्यांनी खाली पाहिले. झोपड्यांच्या आसपास काही ठिपके वावरत होते. त्यांना वाटले गेंडा सिंगाचे बियाणे वाटले गेले की कदाचित हे ठिपकेही परत कधी दिसणार नाहीत. ती बराच वेळ अप्पांजीकडे बघत राहिली. तिला संशय आला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड. मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.